सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 6. अनुवाद झाला तो ईश्वराच्या इच्छेने, राहिला असेल ती त्याचीच इच्छा. परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या वागण्यात आणि बोलण्यात ज्ञानेश्वरीतील कित्येक ओव्यांचा अक्षरशः प्रत्यक्ष अनुभव येईल. स्वामी लिखित अभंग ज्ञानेश्वरी नवीन आवृत्ती काढण्याचं ठरलं होतं. मुंबईतील त्यांच्या एका भक्तास हे कळल्यावर हा सद्भक्त पावसला आला आणि त्यानं परमपूज्य स्वामीजींना एक सूचना केली. स्वामीजींच्या सद्भक्तानं मूळ ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीशी स्वामींचा अभंग अनुवाद जुळवून घेऊन मोठ्या साक्षेपानं अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रथम आवृत्तीचं वाचन केलं होतं. सदर गृहस्थ खोलीत जाऊन स्वामींना म्हणाले, आप्पा, मी मूळ ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचरणाशी तुमचा अभंग अनुवाद ताडून पाहिलाय. फक्त 1-1.5 चरणांचा अनुवाद एका ठिकाणी राहिलाय. आणू का ती ओवी दाखवायला? यावर श्री स्वामी अगदी शांतपणे आणि गंभीरपणे उद्गारले, अहो, अनुवाद झाला तो ईश्वराच्या इच्छेनं. आता तुम्ही म्हणता तसं काही राहिलं असेल तर तीही त्याचीच इच्छा. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. या ओवीचं प्रत्यक्ष स्वरूप या प्रसंगातून दिसून येत नाही काय? पुढचा प्रसंग. समुद्राचा रंग हिरवट निळसर असावा, अगदी पाचूसारखा. स्वामीजींच्या अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची छपाई चालू होती. त्यावेळची गोष्ट. पुण्यास श्रीयुत माह उर्फ मधुभाऊ पटवर्धन ह्या ग्रंथाच्या छपाईचं सर्व काम पाहत होते. त्यावेळेस श्रीयुत पटवर्धन एकदा स्वामी दर्शनास म्हणून पावस मुक्कामी गेले. त्या प्रत्यक्ष भेटीत स्वामीजींनी त्यांना सांगितलं होतं की अभंग ज्ञानेश्वरीतील चित्रात जिथं जिथं वृक्ष, जमीन वगैरे वस्तू असतील ती चित्र साधारण चॉकलेटी रंगात छापावयाची, आणि जिथे जिथे आकाश आणि पाणी ह्या गोष्टी असतील तिथे समुद्रासारखा निळसर रंग वापरायचा. पुढे प्रत्यक्ष ब्लॉग छपाईची वेळ आली. श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन आणि श्रीयुत जोशी यांची ह्यासंबंधी संगम प्रेसमध्ये चर्चा सुरू झाली. मधुभाऊंच्या मनात एक विचार आला की स्वामींनी समुद्रासारखा निळसर रंग वापरा म्हणून सांगितलंय, पण समुद्राचा रंग निळा कुठे असतो? तो तर हिरवट असा पाचूसारखा असतो. तेव्हा पाणी दाखवण्यासाठी असा पाचू सदृश मिश्र रंग घेतला पाहिजे. अशा प्रकारे पटवर्धन आणि जोशी यासंबंधी पुणे येथे संगम प्रेसमध्ये चर्चा करत होते. जोशी स्वामीजींच्या पहिल्या सूचनेप्रमाणे मागे येण्यास मुळीच तयार नव्हते आणि पटवर्धन यास तर ते मान्य नव्हतं. असं हे बोलणं चालू होतं. तोच पावस होऊन एक पोस्टाचं पाकिट आलं.
ती चर्चा चालू असतानाच मधुभाऊ पटवर्धन यांनी ते पाकीट फोडून वाचण्यास सुरुवात केली. त्यात परमपूज्य स्वामींनी लिहिलं होतं, मागच्या भेटीत मी तुम्हाला जो निळसर रंग सांगितला होता तो समुद्रासारखा म्हणजे हिरवट निळसर असा असावा, पाचूसारखा असावा. कळावे. आशीर्वाद. यानंतरचा प्रसंग. तुम्ही बहिरे आहात, मी मुका आहे. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम लघुकथा लेखक आणि पत्रकार म्हणून गाजलेले विदर्भातील एक साहित्यिक एकदा व्याख्यानाच्या निमित्तानं रत्नागिरीस आले होते. स्वामी स्वरूपानंदांच्या रत्नागिरीतील एका भक्ताकडे ते उतरले होते. ह्या भक्तांची अशी इच्छा की आपल्या ह्या थोर साहित्यिक पाहुण्यांनी पावस मुक्कामी स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास यावं. पाहुणे बुद्धिवादी, संत, बुवा या सर्वांच्या विरुद्ध, त्यामुळे ते येण्यास तयार नव्हते. नंतर आपल्या प्रेमळ यजमानांची फारच इच्छा आहे असं पाहून साहित्यिक पाहुणे त्यांना म्हणाले, दादा, मी तुमच्याबरोबर पावसला येतो, पण मी तिथे नमस्कार वगैरे केला नाही तर रागावू नका. तसंच ही बुवा मंडळी फार बोलतात, नाही नाही ते भक्तांना सांगतात, सबब मी काहीही ऐकणार नाही, तिथे मी बहिरा आहे असंच समजा, वगैरे वगैरे. झालं. यजमान स्वामी भक्त आणि हे थोर साहित्यिक पावसला स्वामी दर्शनास म्हणून आले. यजमान भक्तानं साहित्यिक पाहुण्याला परमपूज्य स्वामींच्या खोलीत दर्शनास म्हणून नेलं. भक्तानं स्वामींजवळ बोलण्यास सुरुवात केली. स्वामी हळुवार शब्दात शांतपणे आपल्या भक्ताशी थोडं बोलत होते. इतक्यात साहित्यिक पाहुणे उद्गारले, मला कमी ऐकू येतं, जरा मोठ्यानं बोला. स्वामी मिश्किलपणे अगदी हळुवार हसले आणि म्हणाले, तुम्ही बहिरे आहात, मी मुका आहे. एवढंच बोलून स्वामींनी खडीसाखरेचा डबा उघडला, एक खडा ह्या थोर साहित्यिकाला दिला आणि त्यांची ती भेट संपली. खरंय, स्वामींना प्रत्येक व्यक्तीचे अंतर्भाव स्वच्छ आरशासारखे असे दिसायचे. प्रत्येकाशी जसा भाव तसं त्यांचं वागणं असायचं. ह्या लेखक महाशयांना परमपूज्य स्वामींनी अगदी पार रत्नागिरीत आपल्या भक्ताकडं पाहिलं होतं. त्यांचं बोलणं, प्रवासातील बोलणं वगैरे सर्व ऐकलं होतं. परमार्थाचा हितोपदेश ज्याला बहिऱ्या कानामुळं ऐकायचा नाही, त्याच्या लेखी साधू संत मुके असणेच योग्य नव्हे का? असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 6वा. उद्या आपण याचा 7वा भाग ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.